नमस्कार मित्रांनो, रुपेश एज्युकेशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इयत्ता 12वीमधील राज्यशास्त्राचा पहिला धडा जो प्रकरण पहिले आहे ते पाहत आहोत आणि त्याचे नाव आहे 1991 नंतरचे जग. आणि या प्रकरणाचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे. या अगोदरचे जे 4 व्हिडिओ आहेत त्यांची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते या व्हिडिओनंतर तेही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि हा आपला 5वा व्हिडिओ आता आपण सुरू करूया. आणि यामध्ये आपण जागतिक ज्या संघटना आहेत त्या संघटनाविषयी माहिती पाहू. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन युनियन याविषयी सविस्तर माहिती पाहिली. आता आपण जगातल्या काही महत्त्वाच्या ज्या संघटना आहेत, ज्या संस्था आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाच्या संघटनापैकी एक जी संघटना आहे तिचं नाव म्हणजे सार्क ही आहे. आणि या सार्क जी स्थापना आहे त्या 1985मध्ये ढाका, बांगलादेशची जी राजधानी आहे ढाका, त्या ढाका इथे या सार्कची स्थापना झाली होती 1985मध्ये. आणि सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये जे सदस्य होते त्यामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि मालदीव हे 7 देश सदस्य होते. या सार्कमध्ये पहिल्यांदा 7 सदस्य देश होते. त्यामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका, मालदीव हे देश होते. आणि नंतर 2007मध्ये अफगाणिस्तान जो देश आहे तोही याच्यामध्ये 8वा सदस्य म्हणून सहभागी झाला 2007मध्ये. आणि याची सार्क स्थापना ही 1985मध्ये झाली. आणि अफगाणिस्तान हा या संघटनेचा सदस्य झाला हे पाहून नंतर मग त्यानंतर अनेक देश यामध्ये येण्यासाठी येऊ लागले. आणि याचे सदस्य 8वा देश हा अफगाणिस्तान होता. आणि चीन, अमेरिका, युरोपियन महासंघ, जसे की आपण अगोदर युरोपियन युनियन याविषयी माहिती पाहिली, हा युरोपियन महासंघ यांच्यासह 9 देश व संघटना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा जो आहे तर तो यांना बहाल करण्यात आला. निरीक्षक दर्जा म्हणून या संघटनेत ते निरीक्षक आहेत म्हणून त्यांना एक दर्जा देण्यात आला की चीन, अमेरिका आणि युरोपीय महासंघ जे आहेत युरोपियन युनियन यांच्यासह 9 देश यांना. आणि दक्षिण आशिया जो आहे त्यामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली होती. आणि संघटना जे स्थापन करण्यामागचं जे रिझन होतं, जे कारण होतं ते असं होतं की दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणं. आणि या अनुषंगाने दक्षिण आशिया प्राधान्य व्यापार करार हा 1993 साली अस्तित्वात आला. 1993मध्ये दक्षिण आशियाई व्यापार करार जो आहे त्याला साप्टा असे म्हटले जाते. हा 1993 साली अस्तित्वात आला. आणि पुढे याच दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुख्य व्यापार व्यवस्था 2006मध्ये एका कराराने कार्यान्वित झाली. आणि पुढे नंतर 2006मध्ये काय झाले ते एक व्यापार व्यवस्था निर्माण करण्यात आली. सार्कची एक मुक्त व्यापार व्यवस्था 2006 साली एक निर्माण करण्यात आली. आणि त्यामुळे 1993ची जी सार्क जी प्राधान्य व्यापार व्यवस्था जी होती 1993मध्ये ती यामुळे संपुष्टात आली या 2006च्या या करारामुळे. 1993मध्ये जी म्हणजे ही आशिया प्राधान्य व्यापार करार जो करण्यात आला होता तो नंतर 2006मध्ये करण्यात आला. आणि 2006च्या करारामुळे हा 93चा जो करार होता तो एक संपुष्टात आला, तो नष्ट करण्यात आला. अशा प्रकारे सार्क विषयी आपण माहिती पाहिली. त्याचनंतर आता बिमस्टेक या संघटनेविषयी माहिती पाहून. या बिमस्टेक या संघटनेचं नाव हे खूपच अवघड नाव आहे बघा. म्हणजे जगात ज्या काही संघटना संस्था आहेत त्यापैकी अवघड नावापैकी एक अवघड नाव म्हणजे या बिमस्टेकचं फुल फॉर्म जो नाव आहे तो आहे. कारण या बिमस्टेकचं जे फुल फॉर्म नाव आहे त्याचं नाव आहे, जो बिमस्टेक जी संघटना आहे त्याचं फुल फॉर्म असं आहे की बे ऑफ बेंगाल इनोव्हेटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. हे एवढं मोठं एकाच संघटनेचं नाव आहे बघा. हे काही वेगवेगळ्या संघटनेचं नाव नाही, एकाच संघटनेचं एवढं मोठं नाव आहे की बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन अशा मोठ्या प्रकारचे नाव आहे. आणि ही जी संघटना आहे त्याची स्थापना ही 1997मध्ये झाली होती. या बिमस्टेकची स्थापना ही 1997मध्ये झाली. आणि बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागर लगतच्या व इतर जवळच्या भागामधील एकूण 7 देश सहभागी सामील झाले आहेत. या नावानंच आपल्याला लक्षात येऊ शकते की
बे ऑफ बंगालचा जो उपसागर आहे त्या जवळचे जे देश आहेत ते यामध्ये सहभागी आहेत. आणि सर्व 7 देश यामध्ये आहेत. त्यात दक्षिण आशिया जो आहे त्यामधला बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश आहेत. दक्षिण आशियातले 5 देश आहेत. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका हे दक्षिण आशियातले 5 देश. आणि आग्नेय आशिया जो आहे, आग्नेय आशियामधले 2 देश आहेत. त्यामध्ये म्यानमार आणि थायलंड हे दोन देश आहेत. असे एकूण 7 देश झाले या संघटनेमध्ये. अगोदर ही संघटना जेव्हा स्थापन करण्यात आली तेव्हा याच्यामध्ये 5 देश होते. ते 5 देशापैकी जे बी म्हणजे बांगलादेश, आय म्हणजे इंडिया, एम म्हणजे म्यानमार, एस म्हणजे हा श्रीलंका होता आणि टी म्हणजे थायलंड हे देश होते यामध्ये अगोदर. पण नंतर जे आपल्या भारताशेजारील जे देश आहेत त्यामध्ये हा भूटान आणि नेपाळ हे जे भारताशेजारी जे छोटे छोटे लहान मुलासारखे जे देश आहेत हे देश भारताकडे आले आणि या संघटनेमध्ये आम्हालाही सहभाग करा अशी यांची मागणी होती. आणि नंतर हे जे 2 देश या बिमस्टेकमध्ये आल्यामुळे जो आपला नावाचा जो रिदम होता तो बिघडला. आणि त्यानंतर या संघटनेचं जे नाव होतं, अगोदर जे नाव होतं की हे नाव या देशांच्या नावानुसार होतं, जसं की बांगलादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड असं नाव होतं. पण नंतर हे 2 देश सहभागी झाल्यामुळे याचं नाव हे बिमस्टेक असं करण्यात आलं. आणि त्यातच बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असं इतकं अवघड नाव याचं नंतर करण्यात आलं. आणि बिमस्टेक ही दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे असे म्हटले जाते बघा. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया, कारण की यामध्ये दक्षिण आशियामधले 5 देश आणि आग्नेय आशियातले 2 देश सहभागी आहेत. आणि वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वायत्तांच्या विषयावर चर्चा, सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचे प्रमुख कार्य आहे. बिमस्टेक विषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर ब्रिक्स याविषयी माहिती पाहू. आणि जी ब्रिक्स आहे त्याची ब्रिक्स या संघटनेची स्थापना आहे ती 2009मध्ये ब्रिक्स संघटनेची स्थापना झाली. आणि या ब्रिक्समध्ये जे देश आहेत त्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश आहेत. जसे की ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे यामध्ये सदस्य देश आहेत. आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. 2010मध्ये त्यात दक्षिण म्हणजे साऊथ आफ्रिका हा जो यस आहे तो साऊथ आफ्रिकाचा आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. 2010मध्ये दक्षिण आफ्रिका यामध्ये सहभागी झाली. आणि याची स्थापना ही 9मध्ये झाली. या संघटनेची स्थापना 9मध्ये झाली. त्यानंतर लगेच त्या दक्षिण आफ्रिका या देशाला कळालं इकडे ब्रिक्स नावाची अशी एक संस्था तिकडे स्थापन झाली, आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून हा पण देश इकडे पळत आला आपल्याकडे. आणि या ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी तो पण आला. नंतर मग या साऊथ आफ्रिका या देशालाही यामध्ये सहभागी करून टाकलं. आणि ब्रिक्समध्ये सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. जसं की भारत हा एक विकसनशील देश आहे आणि त्यामुळेच आपण हे जे ब्रिक्स संघटना आहे याला एक विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. जसं भारत आपला आता सध्या विकसनशील देश आहे पण आपण नवीन औद्योगिक होत चालू आहोत. आणि मोठ्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20चे सदस्य आहेत. आणि G20 आहे त्याविषयी आपण पुढे माहिती पाहणार आहोत. आणि ब्रिक्सचे जे सदस्य आहेत ते सर्व सदस्य देश या G20 संघटनेचे सुद्धा सदस्य आहेत. अशा प्रकारे आपण ब्रिक्स विषयी माहिती पाहिली. आणि ब्रिक्सची एक बँकसुद्धा आहे, त्या बँकचं नाव तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता आपण पाहू शांघाय सहकारी संघटना म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्याविषयी आपण माहिती पाहू. आणि शांघाय सहकारी संघटना याची जी स्थापना आहे ती 2001मध्ये झाली होती. या संघटनेची स्थापना 2001मध्ये झाली होती. आणि जेव्हा संघटना स्थापन झाली तेव्हा याचे जे सदस्य देश होते त्यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, तजाकिस्तान यामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, तजिकिस्तान आणि यामध्येच उझबेकिस्तान, रशिया हे सुद्धा देश होते. यामध्ये या सर्व देशांनी ही SCOची स्थापना केली.
आणि रशियाच्या देशाने एकत्र येऊन SCO गठीत केले. आणि पुढे 2001मध्ये SCOची स्थापना झाली होती, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची. आणि 2016मध्ये भारत आणि पाकिस्तान या संघटना हे जे देश आहेत त्या संघटनेचे सदस्य झाले. म्हणजे 2001ला ही संघटना स्थापन झाल्यानंतर भारत या संघटनेचा सदस्य झाला आणि लगेच पाकिस्तान आपण सदस्य झालं म्हणलं की पाकिस्तान आपल्या मागंच आलं तिकडे. आणि नंतर मग पाकिस्तानलाही सदस्य करण्यात आलं तिथे. 2016मध्ये आपण सदस्य झालो. आणि गेल्या काही वर्षात या संघटनेने दहशतवाद विरोधामध्ये सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. राजकीय संवाद, चर्चा व आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टापैकी एक आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. आणि या संघटनेचं जे शांतता म्हणजे आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे या संघटनेच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे त्यांचं SCOचं. आणि SCOचं जे मुख्यालय ते सुद्धा चीन या देशामध्येच आहे, कारण की शांघाय हे शहर चीनमध्ये आहे. आता आपण G20 विषयी माहिती पाहणार आहोत. आणि अगोदर आपण पाहिलं की ब्रिक्समध्ये जे सहभागी देश आहेत, ब्रिक्सचे जे सदस्य देश आहेत ते सर्व देश या G20 या संघटनेसुद्धा सदस्य देश आहेत. त्या G20मध्ये युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांनी 1999मध्ये जी 20 नावाने आंतरराष्ट्रीय म्हणजे G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. आणि ही जी G20 संघटना होती ती युरोपियन युनियन आणि 19 जे देशांचे जे सरकार होते त्यांचे जे गव्हर्नर होते बँकांचे, मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांनी ही संस्था स्थापन केली. आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर म्हणजे जसं भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. RBI ही आपली भारताची मध्यवर्ती बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अशी वेगवेगळ्या देशामध्ये तिथली मध्यवर्ती बँक असते. आणि त्या देशांचे जे मध्यवर्ती बँकेचे जे गव्हर्नर असतात त्या सर्व गव्हर्नरनीसुद्धा इथे एकत्र येऊन या G20ची स्थापना केली 1999मध्ये. आणि त्याचा मुख्य उद्देश हा आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा आहे. आणि ही संस्था स्थापन करणे याचा जो उद्देश आहे ती काही उगीच काहीतरी करावं म्हणून ही संस्था स्थापन केलेली नाही. त्याचा उद्देश हा असा होता की आर्थिक स्थैर्य प्राप्त करणे, या जे आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे असा होता. आणि 2008पासून G20चा शिखर परिषदामध्ये 2008पासून ज्याची जी मीटिंग होती G20ची त्याच्यामध्ये आता राष्ट्रप्रमुख देशाचे राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री त्या देशाचे आपल्या भारताच्या अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन हे भारताच्या अर्थमंत्री आहेत. आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री हे भाग घेताना दिसतात. यामध्ये ज्या मीटिंग जी होती यांची त्या मीटिंगमध्ये कोण असते तर अर्थमंत्री त्या एखाद्या देशाचा अर्थमंत्री, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती हे त्यामध्ये सहभागी असतात. आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रीसुद्धा. आणि अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. आणि विकसित राष्ट्रामध्ये जर पाहिले तर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स, जपान हे देशसुद्धा या G20चे सभासद आहेत. आणि विकसित आणि विकसनशील जे विकसित देश आहेत आणि जे देश विकसनशील आहेत यामध्ये चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. यामध्ये विकसित देशामध्ये आपण पाहिले की अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान हे विकसित. आणि विकसनशीलमध्ये आपण इकडून जे ब्रिक्समधले जे सहभागी देश होते ते आहेत. आणि G20मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे. G20मध्ये भारतानं सातत्याने हा सक्रिय सहभाग त्यामध्ये आपण नोंदवला आहे. तर या पाठामध्ये आपण 1991 नंतरचे जग हा जो आपला पाठ आहे, हे जे आपलं प्रकरण आहे यामध्ये आपण काय पाहिले त्याविषयी आपण लक्षात घ्या की या पाठात आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिले. सोव्हिएत महासंघाच्या ऱ्हासानंतर महत्त्वाच्या अशा बदलाला आपण आढावा घेतला आहे. जे सोव्हिएत रशियाचे जे विघटन झालं होतं त्यांचा जो आपण आढावा यामध्ये घेतला. आणि त्यानंतर जसं जग बदलत गेलं त्यांचा आपण या प्रकरणामध्ये आढावा घेतला आहे. पुढील पाठात आपण याच बदलांचा संकल्पनात्मक अभ्यास करूया. तर जो हा आपला पाठ होता 1991 नंतरचे जग हा आपला संपलेला आहे. यामध्ये आपण
वेगवेगळ्या संघटना, युरोपियन युनियन, ब्रिक्स वेगवेगळ्या संघटना पाहिल्या आणि शीतयुद्ध पाहिले. त्यानंतर 1991 नंतरचं जे जग आहे त्यामध्ये काय काय बदल झाले ते सर्व आपण पाहिले. दहशतवाद वगैरे या सर्व दहशतवाद या सर्व मुद्द्यांविषयी आपण माहिती पाहिली. तर आपलं जे रुपेश एज्युकेशन पॉईंट हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि हा जो क्लास आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तर ओके, गुड बाय. पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.